हलके हात एकमेकांवर घासा. डोळे उघडायचे लागतात. हलके हातात घासायचे आणि ते हात खाऊन चेहऱ्यावर ठेवा. आणि सावकाश डोळे उघडायचे. सावकाश दप्तर नाही होते. बघ छान वाटतं. हे ओंकार जर रोज सकाळी केलं ना तर आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते. जी तुमची चंचलता आहे ना ती कमी होते. हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक मुलीने कमीत कमी 3 वेळा ओंकार सकाळी केले पाहिजे. 5 मिनिट लागतात. जास्त वेळ लागतो का? नाही. बरं, प्राणायामचा आणखी एक प्रकार श्वासावरचा सांगते की जे श्वास आपल्याला नियंत्रित करू शकतो. तो म्हणजे अनुलोम विलोम. अनुलोम विलोम हा काय प्रकार आहे तर आपल्या दोन्ही नाकपुड्यातून श्वास चालला पाहिजे. हे लक्षात घ्या. जर तुम्ही अनुलोम विलोम जर रोज केलं ना तर सर्दी तुम्हाला कधीच होणार. हे लक्षात घ्या. कारण आपला श्वास कधी कधी फक्त एकाच नाकपुडीतून चालत असतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे अनुलोम विलोम जर केला तर दोन्ही नाकपुडी तुम्ही आपण दोन्ही चालतो पण नसतो तसं. तर तुम्ही काय करायचं सुरुवातीला प्रथम डावा आणि त्याने डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास घेतला. श्वास घेतल्यानंतर तो सोडताना मात्र डाव्या नाकपुडीतून सोडायचा. आलं लक्षात? हां, श्वास घ्या. आता ती उजवी बंद करायची. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा. त्या एका मिनिटातच करायचं. डोळे बंद करून ही सुद्धा कृती करायची. एक 15 ते 20 मिनिट जर तुम्ही हे केलं तर तुमचं जे सर्दीचे किंवा नाकाशी संबंधित जे विकार आहेत ते निघून जातील आणि डोळ्याची रोशनी म्हणजे डोळ्यावर तुमच्या